नमस्कार, आपण पाहतात BBC केज लाईव्ह. मी हनुमंत भोसले. माझ्या पाठीमागं आपण बघताय ही जी जागा आहे ही केजच्या फलोत्पादन खात्याची जागा आहे. अर्थात काही जण याला जिरायत खाता असंही म्हणतात. गेली काही दशकं ही जागा केज तत्कालीन ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये केजच्या नगरपंचायतनं आपल्या येथील व्यापाऱ्यांच्या व्यापारी संकुल बांधण्यासाठी मागणी केली आहे. मात्र ही कृषी खात्याची जागा असल्यामुळं आणि त्यात पुन्हा ही जागा येथील काही तत्कालीन नागरिकांनी कृषी खात्याला लीजवर दिली. त्यामुळं दोन गोष्टींचा हा काही ज्याला आपण शासकीय नियमांचा आधार घेऊन बराचसा गतिरोध अनेक दिवसापासून आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की नुकतंच या जागेची केज नगरपंचायतनं आपल्या सातबारावर घेऊन ती अगदी त्या जागेचा अगदी मालकी हक्क आपल्याकडे घेतल्याचं केज नगरपंचायतनं घोषित केलं आहे. निश्चित केज नगराध्यक्षा त्यात आणि त्यांना मदत करणारे हरुणभाई इनामदार आणि जी कोणी टीम असेल त्यांचं आपण कौतुक करूया. कौतुक यासाठी मी म्हणेन की गेले अनेक दिवस ही जागा जी मिळू शकत नव्हती ती किमान शासकीय नोंदी आधारे केज नगरपंचायतकडे आणण्याचं काम केलं. कारण यासाठी ते कोणीतरी काय केलं आहे यासाठी कौतुक. आता ते पुढं किती ते नियम आधारित टिकून राहणारे ते पुढचा अभ्यास आपल्याला करावा लागेल किंवा पाहावा लागेल. कारण तसं बी गेली अनेक दशकं अगदी ग्रामपंचायत होती तेव्हापासून आत्तापर्यंत या जागेला नेहमीच निवडणुकीचा विषय बनवले. निवडणुका आल्या तत्कालीन ग्रामपंचायत असेल किंवा आत्ताची नगरपंचायत कीच हा विषय येतो आणि लोकांना खास करून छोटे व्यापारी टपरीधारक ज्यांना जागेचा प्रॉब्लेम आहे त्यांना या जागेबद्दल आता तुम्हाला मिळणार याची ग्वाही दिली जाते. आजपर्यंत सर्व नेत्यांनीही केलेलं आहे, सर्व पक्ष नेत्यांनीही केलेलं आहे. त्यामुळे आता ठीक आहे, शासकीय नोंदीखाली ही जागा आली असं सांगितलं गेलं आहे. नगरपंचायतला हस्तांतरित केल्याचं असं बी सांगितलं गेलं आहे. मात्र आजपर्यंत आपण बघू शकता गेले 15 दिवसाखाली नगरपंचायतनं घोषित केलेलं होतं. या जागेला काही मार्किंगसुद्धा केज नगरपंचायतनं केल्याचं आपल्याला दिसतंय. माझ्या मागच्या बाजूला त्यांनी JCB वगैरे 15 दिवसापूर्वी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा काम ठप्प झालं. एक दिवस फक्त JCB वगैरे हालचाल झाली, त्यानंतर काम ठप्प. प्रॉब्लेम हा आहे जो मला इथं आपल्याला मांडायचा आहे की एक तर केजच्या कोणत्याच नेत्यानं याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत केलेले नाहीत. ही वस्तुस्थिती हे केजच्या नागरिकांना माहिती आहे. कारण या जागेसाठी प्रयत्न म्हणून मी स्वतःसुद्धा एका शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून होतो. तत्कालीन एक बालासाहेब देशमुख म्हणून जे टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष होते आणि पिलाजी साहेब होते आणि आणखीन काही व्यापारी यांच्यासोबत मी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना बाभळगावला एका अमावस्याच्या दिवशी, वेळ अमावस्याच्या दिवशी, कारण वेळ अमावस्या लातूरमध्ये खूप असते, विलासराव देशमुख तिथं येणार होते आणि आम्ही गेलो, भेट दिली साहेबांनी आणि आम्हाला खात्री बी दिली होती की लवकर आपण याच्यावर तोडगा काढू, कारण कृषी खात्याची जागा आहे, सहजासहजी मिळणार नाही असं ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या संघटनांनी प्रयत्न केलेले असू शकतात. मात्र मला सांगायचं आहे की एवढ्या दिवसापासून ही जागा हस्तांतरित झालेली नव्हती. गेल्या काही म्हणजे 2014च्या आसपास ही पुन्हा एकदा ही जागा केज नगरपंचायतला मिळावी यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र तेव्हाही संबंधित विभागानं सांगितलं होतं की तुम्ही काही प्रक्रिया पूर्ण करा कायदेशीर. त्या नगरपंचायतनं केल्या नव्हत्या आणि त्यामुळं ती तसं पुन्हा प्रलंबित राहिली होती. आता पुन्हा एकदा आपण बघताय मागं साफसफाई थोडी केली होती, त्या दिवशी काही झाडं वगैरे तोडण्याचं काम केलं होतं. आमचं आता एकच म्हणणं आहे की केजच्या या व्यापारी संकुलाचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्यामुळं तो सुटणं गरजेचं आहे. कारण इथलं मार्केट खूप महागडं आहे. ज्या काही जागा आहेत सध्या या ठिकाणी केजच्या मुख्य रस्त्यावरच्या दुकानांच्या जवळजवळ छोट्या दुकानासाठी मी म्हणेन की जवळजवळ 25 ते 30 हजार रुपयाच्या अधिक किराया आहे. याचा प्रॉब्लेम काय होतो आहे की मार्केट महाग होतं आहे. मग लोक म्हणतात कळमला हे स्वस्त मिळतं आहे, धारूरला स्वस्त मिळतं आहे, पण इथंच होत नाही. पहिली गोष्ट, इथल्या कोणत्याच नेत्याने आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. ना इथल्या कधी आमदाराने केले, ना खासदारांनी केले आणि लोकलच्या लोकप्रतिनिधी बी कधी केले नाहीत प्रामाणिक. कधीच रस्त्यावर आले नव्हते की व्यापारी संकुलासाठी केजच्या व्यापाऱ्यांना जागा देण्यासाठी कोणीच कधी नेतृत्व केलं नाही.
उलट म्हणजे आम्ही आमचं सांगत नाही, ते आम्ही आमचं एक भाग म्हणून समजा तो केला असेल. केज विकास संघर्ष समितीनं किमान 15 ते 20 आंदोलनं या मुद्द्यावर आजपर्यंत केलेली आहेत. शासनाकडे तशी नोंद आहे. पण शेवटी काही गोष्टी त्या आम्ही नेहमी म्हणत असतो, आंदोलनं जनता करत असते, पण प्रश्न सोडवण्याचं काम हे शासनच करत असतं, हे आम्ही मान्य करतो. परंतु प्रामाणिक प्रयत्न कधीच झाले नाहीत. केजच्या जनतेचा विचार इथल्या पुढाऱ्यांनी कधीच केला नाही, कधीच नाही. आणि म्हणून काही काळ तर टपरीचं शहर म्हणून केजची ओळख होती महाराष्ट्रामध्ये. लोक म्हणायचे टपरीचं शहर आहे, कारण मुख्य रस्त्यावर फक्त टपऱ्या असायच्या, जागा दुसरीकडे नाही आहे. आमचं पुन्हा एकदा एक मत आहे, पाथरी आणि वडवणीच्या नगरपंचायतनं मागून येऊन आपल्या माहितीसाठी तिथली जागा जी आहे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या मुद्द्यावर तिथं गाळे काढलेले. त्यामुळं तिथलं मार्केटिंग 2000-1000ला गाळ्याची किंमत आहे तिथं आता, मोठे गाळे. मात्र केजला हे होऊ शकलं नाही, कारण इथले पुढाऱ्यांनी कधी तसा प्रयत्न केलाच नाही. कारण इथं फक्त आपापलं अस्तित्व जपण्यातच पुढाऱ्यांचं आयुष्य चाललं आहे, आपलं आयुष्य जपण्यात. आणि इकडून इकडं कधी कोणत्या पक्षात एक पुढारी कायम राहिलेला आम्हाला दिसलंच नाही. आणि इथं केज नगरपंचायतला तर अगदी खूप खंत वाटते याची. लोकशाही लोकशाही म्हणून ओरडणारे हे लोक आज जे तुम्हाला विरोधात दिसतील ते उद्या एका ठिकाणी दिसतील. आणि म्हणून इथं एक केजचं मत आहे, 60-40ने इथला व्यवहार चालतो म्हणे. हे जनभावनेचा सांगतो मी. इथले लोक सांगतात नगरपंचायतपासून ते आज ग्रामपंचायतपासून नगरपंचायतपर्यंत इथला व्यवहार 60-40नं चालतो. सत्ताधाऱ्यांनी 60% घ्यायचे कुठल्याही कामाचे आणि विरोधकाला 40%. विरोधाभास तर हा आहे की आता तर विरोधी पक्षच राहिला नाही. आता सत्ताधाऱ्याच्या विरोधात बोलणारा कोणीच तिथं नाही आहे. जशी महाराष्ट्राची गत झाली ना, जवळजवळ पक्ष फोडून सगळे आता एकीकडं घेऊन चाललेले जे कोणी लोक आहेत. आता लोक बी किती आहेत बघा. विरोधकाचं तर खूप मोठं काम असतं सत्ताधाऱ्यापेक्षा. विरोधकांनी जर धारेवर धरलं तर सत्ताधाऱ्याची पळती बुईतोडी होती. आणि हे आमदार खासदार म्हणालेत की आम्ही निधीसाठी चाललो. किती विरोधाभास आहे बघा. विरोधकाला इतका दम पाहिजे की सत्ताधाऱ्यांनी मनानंच म्हणलं पाहिजे तुम्हाला किती निधी पाहिजे सांगा. आणि इथं उलटं चाललं आहे भिवून. ते म्हणते देतच देत नाहीत. इथं कायदा आहे या देशामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, तरतूद आहे तिथं. परंतु ते जाऊ द्या. इथं केजमध्ये ती स्थिती आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आज या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे ते उठवण्यात आलेलं आहे. अतिक्रमण उठवलं आहे, चांगली गोष्ट आहे निश्चित, कारण तो शासकीय भाग आहे, त्याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण या लोकांच्या रोजीरोटीचं काय? ज्या लोकांची इथं छोटी दुकानं होती, जे काहीतरी केल्याशिवाय त्यांचं पोट किंवा कुटुंबाचं पोट उदरनिर्वाह होऊ शकत नाही, भागू शकत नाहीत, याचं काय? कुठं आहेत? म्हणून आमची विनंती आहे की आता केज नगरपंचायतनं उगाच काहीतरी पुढं वेळ नेण्यापेक्षा निवडणुकाला तुम्हाला नक्की लोक साथ देतील. तुम्ही करा आत्तापासून. निवड शेवटच्या 2 महिन्यात कराल तर लोक तुमच्या विरोधात बी जातील. कारण का लोकांना असं वाटेल की करून केलं पण आम्हाला उपाशी मारलं. तर त्यापेक्षा आम्ही इथल्या सगळ्या नेत्यांना आवाहन करतो, जर तुमची खरीच इच्छा असेल, नियत असेल, तर आत्ताच लोकांना लगेच काहीतरी करून द्या. तात्पुरतं बसू द्या. तुमचे काय प्लॅनिंग व्हायचे ते होऊ द्या. मागं घेतली ना तुमच्या ताब्यात जागा, लोकांना करू द्या. 1 दिवसात सगळे भरून घेतील आपापल्या ठिकाणी. त्यांना थोडंसं त्यांना सांगा तुम्ही परमनंट नाही आहेत, तात्पुरते व्यवसाय करा. नाहीतरी केजमध्ये काय चालत होतं, या रस्त्याच्या किनारी लगत सगळ्या जागा दुसरे धरून त्याच्यावर किराया घेत होते. आणि गोरगरिबांना मात्र प्रचंड किरायाने या जागा होत्या. अतिक्रमणाच्या जागासुद्धा किरायाने होत्या. अशी केजची परिस्थिती होती. आमची एकच मागणी आहे आता की पुन्हा एकदा या गोरगरिबांना ज्यांच्या हातावर पोट आहे, आणि आम्ही आणखी एक केज नगरपंचायतला निर्वाणीचा इशारा देतो. कोणत्याही गोष्टीला छोटं समजू नका. जेवढे लोक केजमध्ये आहेत आजच्या तारखेत, जे धंदे करतात, छोटे मोठे व्यवसाय करतात, त्याची नोंदणी पंचनामा करून तुमच्या केज नगरपंचायतच्या दप्तरी नोंदवा. आम्ही हा मुद्दा पुन्हा उचलणार आहे. कारण तिथं एक दप्तर ठेवा, एक रजिस्टर ठेवा, ज्यामध्ये व्यक्तीचं नाव, तो कोणता व्यवसाय करतोय, त्याचं कोणतं दुकान आहे, कशाचं दुकान आहे, आणि त्याचं शॉप ॲक्ट या सगळ्या सहित त्याची नोंदणी करून घ्या. नसता उद्या समजा खरोखर
खरोखर हा शब्द यासाठी वापरतोय कारण लोकांना आज बी स्वप्नच वाटतात. कारण प्रत्येक इलेक्शन आता 6 महिन्यावर आले लोकांना, पण आम्ही म्हणतो की सध्याच्या नगरपंचायतनं प्रामाणिक प्रयत्न केले असतील समजा, पण तुम्ही मग त्यांची नोंदणी करून घ्या आणि त्यांनाच गाळे द्या जर झालंच तर. पुन्हा मी तर हा शब्द वापरतो कारण परिस्थिती स्थिती मनात शंकामय झालेली. जर खरंच हे आपल्याला मिळालेलं असेल तर कुणाला तुम्ही देणार? न्याय कधी होऊ शकतो? तर त्या लोकांना तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा आज केजमध्ये हे लोक संपल्यानंतर राहिलेल्या इतर लोकांना तुम्ही काय तुमच्या याच्यात अखत्यारीत अधिकारात द्या, पण जे लोक आज व्यवसाय करत आहेत ठिकठिकाणी, भाड्याच्या जागेत आहेत दुसऱ्या बी ठिकाणी, त्यांची नोंदणी करून घ्या, त्याचं रजिस्टर बनवा आणि त्याचे पंचनामेसुद्धा करा. नाहीतर काही बोगस कुणाच्याही नावानं नोंदी करून उद्या कुणालाही गाळे वितरित होऊ शकतात, जागा वितरित होऊ शकतात, असं होता कामा नये. हे जर खरोखरच तुम्हाला नियत असेल, खरंच आम्ही माणूस धर्म काय सगळे धर्म मानत असू, पण आम्हाला वाटतं आम्हाला नियतीनं चालावं लागेल, खरं वागावं लागेल आणि लोकांना न्याय द्यावा लागेल. हा न्याय तेव्हाच होऊ शकेल जेव्हा केजमधील या लोकांचे तुम्ही खरोखर दप्तरी नोंद करून घ्याल. आज म्हणजे मी म्हणेन की 1 जुलैपूर्वी तुम्ही ती नोंद करून घ्यावी असं आवाहन करून एखादा अनाऊन्समेंट फिरवावी, एखादा भोंगा फिरवावा आणि लोकांना आवाहन करावं की त्यांनी नगरपंचायतमध्ये जाऊन पाहिजे तर तुम्ही एक 50 रुपयाची त्यांच्याकडून पावती घ्या नोंदणीची. मात्र ते पावती द्या, बिगर याच्या नोंदणी आजकाल भरपूर होतात. पावती द्या आणि आपल्या दप्तरी नोंदणी करून घ्या, म्हणजे ती ऑथराईज होईल, अधिकृत होईल आणि लोकांनाही थोडासा दिलासा मिळेल. मला वाटतं हे केलं आणि आज तर बरे जो महिना 15 दिवस होत आलेत आता, आणखीन तर काही नगरपंचायतची हालचाल नाही. जागा मिळालीच म्हणता ना, तुमच्या अखत्यारीत आली म्हणता ना, कशाला बसून ठेवता मग? बाजार भरू द्या इथं, हे तर करू द्या. कारण आपल्याकडं कुठलीच सुविधा नाही ना, बाजारवाल्याला कुठली सुविधा आहे. बाजारवाले एवढाली पैसे देतात ना, त्यांना कुठली पाण्याची सोय ना कुठल्या शौचालयाची सोय. या सगळ्या गोष्टींचं उत्तर जर आपल्याला प्रामाणिकपणे द्यायचं असेल तर अंतर्मुख होऊन विचार करा आणि लगेच याच्यावर कारवाई करा, एवढीच विनंती आपल्याला. हीच ती केज जिरायत खात्याची जागा आहे. आपण बघू शकता गेली अनेक वर्ष ही जागा पडून राहिलेली आहे. खरं तर जिरायत खात्यालासुद्धा, कृषी खात्यालासुद्धा थोडी तरी मनाला वाटायला पाहिजे की एकही अधिकारी इकडं फिरकत नाही. एक तर केज तालुक्याच्या अखत्यारीत हे नाही म्हणतात आणि आंबेजोगाईला अधिकारी राहतोय, गायकवाड नामक उपविभागीय अधिकारी कृषीचे आंबेजोगाईला, कधी फिरकत नाही तिकडं. ते कधीच नाही. जागा मोक्कार पडलेली आहे, कोणी या कसंही बसा, काही नाही. कधी तर नागरिकांच्या तक्रारीवरूनच मला वाटतं कधी हे अतिक्रमण उठवलं जात असावं. शासन स्वतः दखल घेतं असं आम्हाला काही वाटत नाही. आणि लोक सांगतात कधी काळी इथं एक हौद होता छान, पाणी इकडं ऑफिस होतं. हे बघा समोरचं जे आपल्याला दिसतंय हे कृषीचं खूप सुंदर ऑफिस होतं, आज बी ते साक्ष म्हणून उभं आहे. मात्र त्यानंतर एवढी मोठी जागा कृषी विभागाची असतानासुद्धा कृषी विभाग मात्र भाड्याच्या जागेत राहतं आहे. बरं का, तुम्हाला माहिती असू द्या, कृषी विभाग भाड्याच्या जागेत राहतं आहे. किती वाईट अवस्था आहे तुम्ही सांगा या कृषी विभागाची. आणि जागा मात्र ही पडीक बेवारस या ठिकाणी अशी सोडलेली उपयोगी येणारी जागा आहे. केजसारख्या जुन्या तालुक्याच्या ठिकाणासाठी ही जागा खूप महत्त्वाची आहे. कृषी खात्यानं स्वतः वापरावी किंवा जसं म्हटलं आहे की थोडा न्यायालयीन गतिरोध बी पुढे येऊ शकतो या कामात, तर त्या मालकाला परत द्यावी. वाटलंच तर मालक किमान या जागेचं नियोजन करून लोकांना तरी देईल जिथं गाळे निघतील, कारण मुख्य ठिकाणी असल्यामुळं. आणि त्यामुळं किमान या ठिकाणच्या व्यापारी व्यावसायिक समस्येची कुठंतरी सोडवणूक होईल. शेवटचे काही जे पर्याय आहेत, ज्या पर्यायात हे बसेल तो अवलंब करावा. जर शासनाला ही जागा देता येत असेल तर खूप चांगलंच आहे. मात्र जर देताच येत नसेल, कारण कायद्याला कुणी चॅलेंज करू शकणार नाही, कायदा हा कायदाच आहे. आणि म्हणून ज्या काही मार्गानं होईल ती जागा मात्र सामान्य लोकांच्या उपयोगाला कशी येईल यासाठी प्रयत्न करावा.